आणि काय अंगलट आलं तर मिटवावं लागतं। 1 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय, सलामी दिली जाते, कुस्तीला सुरुवात होते। ए मध्ये फिरू नका आता, तू मागे सर। आणि 1 नंबरची कुस्ती चालू होण्या अगोदर सर्व लाईट बंद करा, सगळ्यांनी मोबाईल काढा आणि टॉर्च चालू करा। लाईट वाले 1 मिनिट फक्त, सगळ्यांनी मोबाईल खिशातनं काढा आणि टॉर्च चालू करा। सगळ्यांनी मोबाईल काढा, सर्वजण लाईट वाले पूर्ण लाईट बंद करा। किती गर्दी आहे जरा बघू द्या, निस्ती गर्दी नाही, प्रत्येक जण गर्दी आहे। सगळ्यांनी मोबाईल काढा, विनंती 1 मिनिटासाठी फक्त। हा वा, वरची लाईट बंद करा, वरची लाईट बंद करा, माईक सिस्टीम वाले वरची लाईट बंद करा। शाबास शाबास, शाबास, याच साठी केला होता याच साठी। हे कसं हे कळतो पैलवान अमितभाऊ पिंगळे यांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, धन्यवाद। आणि आता कुस्तीला प्रारंभ होतोय। दत्तात्रय हनुमंत चव्हाण, वसंत अण्णासाहेब ठाणे यांचे भाचे यांच्या मनाला वाटून ऑनलाईन कुस्त्या पाहताय, कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। धन्यवाद दत्तात्रय हनुमंत चव्हाण। आणि कुस्तीला सुरुवात, कुस्ती चालू झाली। या मैदानावरती अनेक पैलवान लढून गेले, बस कुस्ती चालू झालेली। महाराष्ट्राची कुस्ती, महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची परंपरा म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कुस्ती। पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान उमेश मथुरा। गेल्या वर्षी याच मैदानावरती हीच कुस्ती होती आणि तीच कुस्ती का घेतली हे अमित भाऊ सांगतील। खरं तर ह्या वर्षी उमेश मथुरा हा 2 नंबरची कुस्ती होती। सिकंदर शेखची आणि प्रितपालची कुस्ती जोडली होती, पण प्रितपाल म्हटलं की मी 20 मिनिटं कुस्ती करीन, त्यामुळे मी कुस्ती ती मोडली आणि सिकंदर शेखची आणि परत उमेश मथुराची कुस्ती घेतली। कारण आपल्याला मैदानाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कुस्ती ही आपली निकाल होतो कुस्तीचा, आणि 20 मिनिटात निकाल लागला ना सांगितलं मला वाटतं, म्हणून मी प्रितपालची कुस्ती जोडलेली म्हणजे कुस्ती मोडून टाकली। चर्चा पण झाली की प्रितपालची आणि सिकंदरची कुस्ती सगळं ठरलं होतं, परंतु त्या कारणामुळे फक्त कुस्ती मोडली। धन्यवाद। खरोखर कुस्तीचे तज्ञ आणि जाणकार असावं लागतं। प्रितपाल पगवाडा फार मोठं नाव आहे, पण त्या पैलवानी एक अट घातली, मी फक्त 20 मिनिटं कुस्ती करणार। पण त्या पैलवानला कुठं माहिती हा मुळशी तालुका आहे, हा पैलवानाचा तालुका आहे। कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते। बस धडक दोन्ही पैलवान लढतायत। सिकंदर शेख विरुद्ध उमेश मथुरा अशी कुस्ती चालू आहे। शिट्ट्या कोणी मारू नका, 11:30 वाजलेले, सहजासहजी काही शक्य होत नाही। कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते। दोन्ही पैलवान मेहनती, दोन्ही पैलवान कष्टाळू आहे। पाट्या 4 वाजल्यापासून घाम गाळावा लागतो। मॅगी कॅडबरी खाऊन पैलवान होत नाही, सगळा मस्तीचा खुराक। करागिटा या सुंदर असा गोट्यातच का पटका लाव, छडी टांग लागणार नाही याची दक्षता घेऊन गोट्यातनं पट काढला। कुस्तीतले बारकावे कळावे लागतात, तवा पैलवान होतो असतोय। 6 चपात्या खातो, 2 म्हशीचं दूध पितो, हल्यावणी दिसतो तो पैलवान नव्हे। अखंड साधना आणि खडतर तपश्चर्या, तवा हे शक्य होत असतं। अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते।
या महाराष्ट्रामध्ये अनेक महाराष्ट्र केसरी झाले, अनेक रुस्तम हिंद झाले, अनेक हिंद केसरी झाले, पण पैलवान हा प्रतिकूल परिस्थितीतून घडत असतो. हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावळे, रुस्तम हिंद हरिचंद्र बिराजदार मामा, हिंद केसरी गणपत आंदळकर, हिंद केसरी श्रीपती अण्णा खचनारे, कितीतरी नावं घेता येतील. ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव 23 जुलै 1952 हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये या भारत देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला, राष्ट्रगीत गायलं गेलं, 52 ला पदक आणलं, 55 पर्यंत नोकरीसाठी वळवून भटकत होते, पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पोलीस खात्यानं. शाबास. हो हो, अरे बापरे. सिकंदर शेखने कच्च्या दिलाचे आताच बाहेर हा काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे. अनेकांना बीपीआय शुगर आहे. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे. काही घडू शकतं. उमेश मथुराचा कब्जा घेणं सोपं नाही. युट्यूबला सर्च करून बघा पैलवान उमेश मथुरा, मग कळेल काय चीज आहे. आणि हा सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान, शाहू विजय गंगावेश, विश्वासदादा हरगुले त्यांचा पट्टा आहे. महाराष्ट्र केसरी आहे, रुस्तम हिंद आहे, महान भारत केसरी आहे, अनेक पदकाचा मानकरी. आणि या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक जास्त लोकप्रियता मिळवणारा पैलवान कोण असेल तर सिकंदर शेख. बरोबर आहे का? सर्वाधिक जास्त लोकप्रियता मिळवणारा पैलवान, हजारोंच्या मनावर राज्य करणारा पैलवान, जसा देहाचा तसाच दिलाचा, अशी कुस्ती नंबर 1 ची चालू आहे. जरी आज अनावधानानं कुठल्या देणगीदाराचा मान सन्मान राहिला असेल तर खरोखर जाहीर माफी मागतो या ठिकाणी. देणगीदारामुळेच हे शक्य आहे. खाली बसा. ए बाळा खाली बसा, माझं कुस्ती दिसत बसा खाली, खाली बसा. आपल्या घरचं मैदान आहे, बसा खाली. हो हो हो, अरे बापरे, वाह, चकार कर 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 फिरायला लागला. अरे अरे बापरे, भले 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 भले, वाह. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बरं का. ए खाली बसा, खाली बसा. मोबाईल आमच्याकडे पण आहे, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. तात्या बोला. बऱ्याच जणांना सिकंदरला दुखापत झाल्यानंतर असं वाटलं सिकंदर संपतो का काय. हो, त्याच्यावरती एक चांगला शेर है, हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. क्या बात है. गिरते हैं दरिया समंदर में शोक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. खचनाने हरणं त्याच्या रक्तातच नाही. टाळ्या पाहिजे त्या सिकंदरसाठी. एकाला एवढ्या दुखापतीतून घरीच बसला असता. बरोबर. आणि अनेक जण बसले सुद्धा. बरोबर. मनोबल त्या पोराचं चांगलं आहे म्हणून पुन्हा एकदा प्रभू हनुमंताच्या कृपेनं मैदानमध्ये लढतोय. हे सगळं स्वीकारावं लागतं, त्याच्यावर मात करावी लागते. शिंगवाली तोंडांचे नावा घेतो पडलंच होईल ना तुम्हाला. चला कुस्ती करा. हे सगळं स्वीकारावं लागतं. शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शबास. बालपणी घोडेस्वार होण्याचं, भाला चालवण्याचं, ढाल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. मासाहेब जिजाऊ म्हणले असत्या, बाळ शिवबा घोड्या बसू नको, पडशील, पाय मोडल. झालं असतं का स्वराज्य निर्माण. हे सगळं स्वीकारावं लागतं, स्वीकारूनच पुढे जावं लागतं. कुस्ती या खेळासारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही. आज जरी तालमीत एक मोठा पैलवान, एका जोडीतलं पैलवान असलं तर दुसऱ्या पैलवानला काम सांगितलं म्हणतो काय गामा लागून गेला काय संतोष दादा. मग गामा पैलवान किती वर्षापूर्वीचे होते, आजही नाव घेतलं जातं का. गामा जगज्जेता झाला, एवढा मोठा पैलवान गामा झाला.
हो अरे बापरे, गामा उंचीचं जमत नाही म्हणून आम्हाला भाग्य दिला जात नव्हता, पण गामाच्या वस्त्राचं जाहीर केलं. माझ्या पट्ट्या पुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढली. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळगोळा केले. आणि इंग्लंडच्या जनतेतून आवाज उठला, भारताच्या गामाला भाग्य दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला, गामा जगज्जेता झाला. जेस्को बरोबर फायनलला कुस्ती झाली, त्याच्या मनाला ती गोष्ट लागली. पुन्हा तयारी करून गामा भारतात आला आणि पतिराला कुस्ती लागली. पुन्हाही समोरून 42 सेकंदामध्ये आखरी डावावरती आसमान दाखवलं. गामा जातीने मुस्लिम होते, धर्मनिरपेक्ष होते. गामा कृष्ण भक्त होते. गामा भारताची फायनल झाली, गामा पाकिस्तानात राहायला गेली. तिथं जाती दंगल उसळली होती. एक जमाव गामाच्या तालमीवर चालून आला होता, हिंदूला बाहेर करा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिल्याने सांगितलं, माझ्या देहाचे खंडोळकार नंतर हिंदूकडे जावा. आणि 1च्या डावाची पकड घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालू आहे. जमाव शांत झाला आणि निघून गेला. म्हातारपणी अर्धांगवायुला पॅरलेस, या भोवतलावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा. त्या हातानं माशी सुद्धा मारता येण्या गेले, अशी परिस्थिती गामाची झाली. कुस्तीच्या कथा आणि व्यथा फार वाईट आहे. गामाला म्हातारपणी मदत ना भारत सरकारने केली ना पाकिस्तान सरकारने मदत केली, पैलवान झिस्कोने. सांगण्याचा उद्देश आणि तात्पर्य एवढंच, कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खेळाडूवरतीने स्वीकारायचं. हरजीत होणार, 2 लढणार, 1 पडणार, 1 पाडणार. कुस्ती खेळ आहे, 2 पायाचा माळा आहे, पण खेळाडूवरतीने सगळं स्वीकारावं लागतं. आज जर समाजाची परिस्थिती बघितली, हे 21वे शतक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं हे ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहत आहे. आजही दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टी समोर आहे. यासाठी फक्त आणि फक्त निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून आज पैलवान अमित भाऊ पिंगळे, विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं मैदान घेतलं. भाऊने कालच म्हणले, अरे अमित हे काय केलंय? मी काय केलं नाही, तुम्ही पाठीशी आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. कारण हा कुस्तीगिरांचा तालुका आहे, मुळशी तालुका. पैलवानांचा तालुका आहे, मुळशी तालुका. इथूनच खऱ्या अर्थानं कुस्ती एकजूट झाली, कुस्तीला प्रोत्साहन, प्रेरणा मिळाली या मुळशी तालुक्यातूनच. म्हणून गेले 11 वर्ष पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी एवढं मोठं मैदान घेतात. आज 25 लाख रुपये खर्च होतोय. एखादा म्हणला असता 25 लाख रुपये तिकडं डबल होतील काय म्हणायचं, त्याला दाम दुप्पट म्हणतात बँकेमध्ये. बँकेत नव्हती, आता आलंय की काय ते शेअर मार्केट. हा, शेअर मार्केट. शेअर मार्केट मध्ये टाकलं असतं तर पुढच्या वर्षी 7 महिन्यात डबल झालं असतं. असं एक उदाहरण सर तुम्हाला सांगतो. राकेश झुंझुनवाल नावाचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेड करणारा माणूस 1990च्या दशकामध्ये 5,000चे शेअर घेतले होते. पुढे त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं 175 कोटीच्या आसपास. एखाद्याला लागतं, पण त्या शेअर मार्केट साठी किती जणांनी आत्महत्या केल्या ते मी सांगा की जरा. पण जे डुबले, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणजे जाणीवपूर्वक मी बोलतोय, ज्याला ज्ञान आहे त्यांनीच पैसे शेअर मार्केट मध्ये लावले. आणि सिकंदरने कब्जा घेतला उमेश मथुराचा. अशी तुफानी कुस्ती चालू आहे. तगडी कुस्ती.
शाबास. आणि काही घडू शकतंय, काही घडू शकतंय. सिकंदर शेख पैलवानने कब्जा घेतलेला आहे. घेसा मारण्याचा प्रयत्न. उमेश मथुरा सगळे हल्ले थोपवतोय. आर्या पार. हो जो छोटा है गोप्रो, हाँ गोप्रो नाही, छोटा डीजे मिनी पॉकेट ते काय माहित नाही. एवढं मोठं वागायला कोणती क्वालिटी एवढंच, पण त्याला झूम बिम करता येत नाही. काय खबर देते बघायला पाहिजे. मग एवढंच त्याला डिस्प्ले म्हणजे स्क्रीन. हां डिस्प्ले नाही बघितलं ना तुम्ही डीजेचा मिनी पॉकेट 32-33 सचिन वापरतो मध्ये आलं तर त्यानं ते घेऊन आलं फोटो व्हिडिओ. चला हा हसणारे एखादं आपल्या घरात तयार करा. सगळंच गुंठेवायचं, सगळंच अंगावर घालून मिळू नका. कधीतरी आपल्या लेकरामध्ये थोडीफार गुंतवणूक करा. येणारा भविष्य काळ उज्ज्वल असेल. आणि हाताचा घुटणा मानेवरती ठेवतोय. ओ ओ ओ करा की टाळ्या. तात्यानं माईक सोडला ना, आता पंचगिरी सुरू आहे. आमले सर तुम्हाला रिप्लेस आहे बघा. तुम्ही मगाशी मधले शियाला गाव मागरली, आता कुस्तीची सेवा. तुम्ही कोड घातलाय हो. कुस्तीची सेवा करणारी ही मंडळी, प्रत्येक जण आपला काही ना काही योगदान या मैदानात देत असतोय. तात्या मगाशी तुम्ही कौतुक करत होते, पण मला खरं अर्थाने जरा वाईट वाटत होतं की 67 मराठी केसरी स्पर्धा यावेळेस संपन्न झाली. मुळशी तालुका आणि तालुक्याचं गाव पौड. पण खंत अशी आहे की मुळशी तालुक्याची स्पर्धा पण म्हणजे निवड चाचणी असती, ती आजपर्यंत पौडमध्ये कधी झाली नाही. पुढच्या वेळेस मला तालुका पण नको, जिल्हा पण नको, आणि मराठी केसरीची नाही मागणी स्पर्धा तिथं. पण मला कमीत कमी कुमार मराठी केसरीची अधिवेशन मला या ठिकाणी द्या. प्रत्येक गटामध्ये 2 व्हीलर, आणि जो कुमार मराठी केसरी होईल त्याला माझ्याकडून स्वतःकडून 4 व्हीलर घाल. मातीत मी वरून सांगतो की मी ते करू शकतो असं मला वाटतंय. तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही यावेळेस 2025-26चं जे अधिवेशन आहे ते मला तुम्ही या ठिकाणी पौडमध्ये द्यावं. कारण 67 वर्ष झाले, त्यात काही स्पर्धा अनियमित झाल्यात. म्हणजे 67 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय. पण तालुक्याचं गाव असून पण आम्हाला बरोबर का जी निवड चाचणी होती मराठी केसरीची, ती तालुक्याची तालुका नंतर जिल्हा नंतर राज्याला जातात. पण आपल्या गावामध्ये तालुक्याची स्पर्धा पण झाली नाही कधी. मला खरंच खूप खंत आहे या गोष्टीची. आता मला असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो. आमचे सहकारी पण सगळे आमच्या सोबत आहेत. तर आम्हाला यावर्षी कुमारचं जे अधिवेशन आहे 2025-26चं, तरी तुम्ही आम्हाला या ठिकाणी 2025-26ची जबाबदारी आमच्यावरती द्या. आम्ही 100% त्यांचा जेवढे पैलवान खेळतील तेवढ्यांचा राहण्याचा खाण्याचा सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांचं पुरेपूर म्हणजे नियोजन आम्ही करण आणि 100% करण्याचा प्रयत्न करण. त्याचबरोबर टाळ्या पाहिजे होत्या आम्ही पाहूनसाठी. अरे बापरे बाप, सिकंदरचा 1-4 बच गए, फिर भी पकड़ा गए, आणि 1-4 लावतोय सिकंदर. संभाजी महाराज की
धन्यवाद. आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे सिकंदरने. उमेश मथुराचा तुफानी कुस्ती आहे. भारत देशातली अव्वल दर्जाची कुस्ती आहे. दोन्ही पैलवानांचं फार मोठं नाव आहे. दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहेत. दोन्ही पैलवान अतिशय कष्टाळू आहे. गेल्या वर्षी हीच कुस्ती याच ठिकाणी अशीच रंगली. मैदानी जंगल बापरे हो चित्तानी चिदारी त्याची कुस्ती. बाहेर लयजण म्हणते ते थरथर थरथर वडवड वडवड. पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश तेव्हाच कुस्ती सोपी असते तर गल्लीबोळात सगळे सिकंदरच झाले असते. सोपं नाही. पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावनी रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. काय टाळ्या जरा. जसा देहाचा तसाच दिलाचाही असावा लागतो. पैलवान ड्रोन पडलं का? काही नाही काय नाही ड्रोन जो होता तो वरती हँग झाला. कुस्तीमध्ये तो ऑपरेटर एवढा तल्लीन झाला त्याला लक्षातच नाही. असं कुस्तीची नशाच तशी आहे हो. काय संध्याकाळी चढतात सकाळी उतरतात पण हे कधीच होत नाही. म्हणे पण का मला माहित नाही. मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेख पैलवानचा पण उमेश मथुराने ते जाणलेलं आहे. आर्या पार एक वाहेगुरु 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 वाहेगुरु. कुस्ती करा पैलवान. डाव आणि प्रतिडाव चालू आहे. दोन तुफानी पैलवान लढताय. अरे बापरे ठिप्पी लावण्याचा प्रयत्न. अरे बापरे पैलवान एकदा दोघांसाठी हात वर करा आणि जोरदार टाळ्या होत होत्या. जोरदार. हे कौतुक आणि कसब आहे त्याचं. एवढा दुखापत